तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता इकडे अर्णवने सांगितलेलं असतं की तुला बँगलोरला जावं लागेल, पण राकेशनं आता एकटा जायला तयार नसतो. मुळात आधी त्याला जायचंही नसतं, पण काय आता त्याला कारण भेटतं आणि तो म्हणू लागतो की मी जाईन ना तर सोबत अंजलीलाही घेऊन जाईन. अंजलीची एक्स्ट्रा तिकीट काढ. मग काय अर्णवची दुखरी नस मुद्दामून त्याने पकडल्यामुळे काही झालं तरी आता अर्णवला नकार हा द्यावाच लागतो. अर्णव सांगतो की तुला जायचं असेल तर तू एकटा जाऊ शकतोस, पण अंजली ताईला घेऊन जाता येणार नाही. का? आता काय झालं? अंजलीची काळजी मला वाटते आणि अंजली माझ्यासोबत असावी यासाठी मी अंजलीला घेऊन चाललेलो आहे, असं देखील राकेश आता बोलू लागतो. मग काय इकडे राकेश तर आपल्या बाजूने सगळी मतं मांडत असतो, पण ईश्वरी आणि अर्णवला कळत असतं ना की राकेशचा काय उद्देश आहे, अंजलीला घेऊन जायचा. म्हणूनच तर राकेशला आता अर्णव सांगून टाकतो की काही झालं ना तरीसुद्धा मी अंजली ताईला सोडणार नाही आहे. तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतोस, पण माझा विचारशील तर तू अंजली ताईला घेऊन जाऊ शकत नाही, हे कन्फर्म आहे, असं देखील आता म्हटलं जातं. पण दुसरीकडे तर अंजलीही तिथे येते. अंजलीही तिथे येऊन लगेच अर्णवला म्हणत असते की अर्णव, जर कोणाचंही साध्य होत नसेल तर हे ठीक आहे ना की मी इथे थांबण्यापेक्षा ह्यांच्यासोबत जाईन, म्हणजे ह्यांना माझी काळजी वाटते ना, म्हणूनच तर ते बोलत आहेत की तिकडे मी हिला घेऊन जातो म्हणजे त्यांचंही माझ्यावर लक्ष राहील. पण अर्णवला ही गोष्ट मान्यच नसते. अर्णव म्हणतो की ताई तू कुठेही जाणार नाहीस म्हणजे नाही आहेस, मी म्हटलं आहे ना तुला, मग ऐकायचं. इकडे अंजलीने या सगळ्या गोष्टींचा त्रास करून घेतलेला असतो. अर्णव तर आता तिकडनं निघून जातो. जेव्हा अर्णव तिकडनं निघून जातो ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो खरं तर अंजलीला बसतो. अंजली म्हणते की थांबा मी येते लगेच. अर्णवला समजावून मला कळत नाही की त्याचं काय झालं आहे. दुसरीकडे ईश्वरीला कळत असतं की नेमकं काय आहे. ईश्वरी जे आहे ती आता ओळखून नसते की हा माणूस कसा आहे काय आहे. आता ईश्वरी तिकडनं रागारागाने निघून जाते. तर काय ईश्वरी तिकडनं आता निघून गेल्यानंतर मामा देखील निघून जातात. ईश्वरी खरं तर ना बाहेर गेलेली असते, अर्णव रूममध्ये गेलेला असतो. अर्णव थोडा डिस्टर्ब असतो म्हणून आता ईश्वरीने त्याला वेळ द्यायचा थोडासा म्हणून ठरवलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता मामीला आपल्या बाजूने ओढण्यासाठी इकडे मात्र राकेशचे प्रयत्न सुरू असतात. म्हणजेच काय तर राकेश आता म्हणत असतो की मी जरा येतो हां, आणि त्याच वेळेला तो दसऱ्याच्या शुभेच्छासुद्धा मामीला देतो आणि त्यानंतर तो जायला निघतो. तर पुढे मात्र आता अर्णव रूममध्ये आलेला असतो आणि जेव्हा अर्णव रूममध्ये येतो तेव्हा तिथे अंजली धावत पळत आलेली असते आणि अंजली आता अर्णवला समजवायचा प्रयत्न करत असते. अंजली अर्णवला म्हणत असते की काय झालंय चिंटू, तू इतका रागराग का करतोयस, नको करू इतका रागराग, त्याने तुला त्रास होईल म्हणून मी तुला म्हणते, नको थोडासा त्याला त्रास करून घेऊ. मग आता अर्णव म्हणत असतो की ताई तू कुठेही जायचं नाही आहेस. मग काय आता त्याला समजवत आता अंजली म्हणत असते की बघ दोघांनाही आता अडून राहण्यापेक्षा जर कोणीतरी ऐकलं तर, म्हणून मी सुवर्ण मध्य काढला होता रे. जे ते म्हणतायत ना की त्यांच्यासोबत मी जायला हवं, तर मला असं वाटतं की मी जाते ना त्यांच्यासोबत. आणि तसंही बघ ना काय प्रॉब्लेम आहे ना, इतके दिवस ते नव्हते, त्याचं गिल्ट त्यांना आलेलं आहे, म्हणूनच ते मला बोलतायत की माझ्यासोबत चल, म्हणूनच मी त्यांच्यासोबत जायला तयार झालेली आहे. मग काय मी गेली तर काही बिघडत नाही आहे, मला तरी असंच वाटतंय. ऐक तू माझं, मी पटकन जाऊन येईन, तू टेन्शन घेऊ नकोस, असं देखील आता सांगितलं जातं. पण तरीसुद्धा इकडे अर्णव ऐकत नसतो. अर्णव म्हणतो ताई मी म्हटलंय ना नाही जायचं म्हणजे नाही जायचं, हा माझा शेवटचा शब्द आहे, मी तुला सांगतोय, लक्षात ठेवा ताई, प्लीज मला इथून पुढे पुन्हा बोलायला लावू नकोस, असं देखील आता अर्णव बोलतो. तर आता अंजली अर्णवला म्हणते की ठीक आहे चालेल, मीही तुझं ऐकते, तूही माझं ऐक, फक्त चेहऱ्यावर स्माईल ठेव, नको काळजी करूस माझी एवढी. मग काय अर्णव अंजलीला सांगत असतो की ताई मी ओकेच आहे, मी काही टेन्शनमध्ये नाही आहे.
अंजली म्हणते तू मला हसून दाखव तेव्हाच माझा विश्वास बसेल. मग काय आता अर्णव अंजलीला हसून दाखवतो. त्यानंतर अंजली तिकडनं निघून गेल्यानंतर अर्णव मात्र राकेशच्या सगळ्या हालचालींचा विचार करत असतो. म्हणजेच त्याला जायला सांगितलं तर तो कशा पद्धतीने आडीबाजी करतोय या सगळ्या गोष्टींना आता अर्णवच्या चांगल्याच लक्षात आलेल्या असतात आणि म्हणूनच अर्णव त्या गोष्टीचा विचार करत असतो. दुसरीकडे बाहेर आता ईश्वरीसुद्धा जे काही प्रकार घडत असतात त्यांचा विचार करत असते. म्हणजे किचनमध्ये कशा पद्धतीने हा आपल्याला येऊन त्रास देतो आणि त्याचनंतर आता आपट्याचं पान द्यायला आला होता तेव्हासुद्धा कसा त्याने आपला हात धरला होता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या ईश्वरीला आता आठवत असतात आणि म्हणूनच ईश्वरी आता त्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते. राकेशला काही फक्त संधीच हवी असते ना. ईश्वरी कधी एकटी असते आणि तिच्यावर आपण हात सोडून सगळं काही साफ करून घेतो याच तंत्रीमध्ये तो असतो आणि म्हणूनच तो आता आलेला असतो. ईश्वरी जेव्हा बाहेर असते तेव्हा तिथे त्याला आता त्याच्या बायकोचीही काही कदर पडलेली नसते की आपली बायको टेन्शनमध्ये आहे काय आहे. फक्त त्याला ईश्वरीला खायचं असतं आणि यासाठी त्याचे हे नखरे सुरू असतात. तो आता ईश्वरीला म्हणतो की काय झालं ईश्वरीजी, एवढं टेन्शन घेऊ नका. तुम्ही टेन्शन घेतलं का एवढं चांगला दिसत नाही. मला सांगा ना काय झालं आहे. असे काहीसे उलटसुलट प्रश्न तो विचारत असतो आणि त्याच वेळेला मात्र आता त्याला ईश्वरी म्हणत असते की अंगाला हातही लावायचा प्रयत्न करायचा नाही. प्लीज प्लीज मागे राहायचं. कदम पुढे केलात ना तर लक्षात ठेवा असं देखील ती रागारागात त्याला बोलत असते. पण आता तो देखील तितकाच हुशार असतो आणि तो म्हणत असतो की तू काय करणार आहेस, बोंबाबोंब करणार आहेस का, कर ना, मला काही फरक पडत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, अंजलीचाही विचार कर, एवढ्या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये फिट ठेव असं देखील आता म्हटलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे ईश्वरी सांगत असते की माझं लग्न झालं आहे सो माझ्यापासून आता लांब राहा. उगाच आहे ना मला मध्ये मध्ये येऊन तुम्ही डिस्टर्ब करू नका असं देखील तिने सांगितलेलं असतं. पण तो आता कुठे ऐकायला तयार असतो. तो म्हणत असतो की लग्न झालं आहे म्हणून काय झालं, मला सगळं चालणार आहे. तू फक्त माझी हो गो माझी, तू फक्त माझी आहेस हे तर मला माहिती आहे. पण पूर्णतः तू माझी हो. कशी, तू एकदा का माझी झालीस ना की बघ मी तुझं कसं मन जिंकून घेत होते. मग ते कोणालाही कळणार नाही, अगदी त्या अर्णवलाही कळणार नाही. फक्त ना तू माझी हो, कारण तू माझी एकदा झालीस ना की बघ सगळं जग जिंकेल असं देखील काहीसा निर्लज्जसारखं हा म्हणत असतो. आणि या सगळ्या गोष्टीचा त्रास ना बिचाऱ्या ईश्वरीलाही होत असतो. ईश्वरी म्हणत असते की प्लीज प्लीज या घाणेरडे विचारणा डोक्यातनं काढून टाक आणि पापी माणूस या सगळ्या गोष्टींना माझ्यासमोर बोलून दाखवू नको, कारण याचा काही परिणाम माझ्यावर होणार नाही आहे. कारण मी कधीच तुझी होऊ शकत नाही, कारण माझं आता लग्न झालेलं आहे आणि तुझ्यासारख्या माणसाचा विचार करण्यापेक्षा जीव दिलेला कधीही पत्करीन मी असा देखील आता ईश्वरी विचार करू लागते. आणि ईश्वरीला आता अर्णवचं प्रेम कळलेलं असतं. त्यामुळे ईश्वरी जी आहे ती मात्र आता अर्णवच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेली असते आणि तिने आता चांगलाच राकेशला टोला लगावलेला असतो. आणि राकेशही आता तिच्या या बोलण्याने थोडा व्यस्त होतो, कारण आता त्याला माहिती असतं की ही इंदोरी जिलेबी आपली आहे पण आज तीच आपल्याला इतकी फडफड फडफड करून बोलते, त्याचाही त्याला आता त्रास होऊ लागतो. तर पुढे मात्र आता आपल्याला पाहायला मिळतं इकडे मात्र नम्रताला फोटोज पाठवलेले असतात. ते म्हणजे अंजलीने जे काही ईश्वरी आणि अर्णवचे फोटोज पाठवलेले असतात ना ते एकटक आता ती बघत असते आणि त्याच वेळेला ती आता घरातच सगळ्यांना सुद्धा ते फोटोज दाखवत असते. मग काय आई खूपच खुश असते आणि ती म्हणत असते की चला फायनली आपली इशू जी आहे ती लाईनीला लागलेली आहे. इशूचा संसार सुद्धा मस्त आता एकत्र झालेला आहे. म्हणजे कसं एकदम खुश दिसते मला इशू आपल्या या सगळ्या ह्याच्यावर ना. तर नम्रताही म्हणते की हो ना इशू खूपच सुंदर दिसते ना आणि ती या सगळ्यात रमलेली सुद्धा दिसत आहे असं देखील आता म्हटलं जातं. तेवढ्यातच आता आत्या येते. मग आत्या आल्यानंतर ती म्हणू लागते की काय करणार, तिला ना या सगळ्या गोष्टी कराव्याच लागत असतील. तिला वाटत असेल की या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, कारण हे सगळं फक्त फोटोमध्येच ती दाखवू शकते, रिअलमध्ये ती काही दाखवू शकत नाही. एवढीही गोष्ट लक्षात ठेवा. कारण आहे ना तुम्हाला असं वाटतंय का ती फोटोमध्ये हसते म्हणजे तिचा सुखाचा संसार सुरू झाला आहे. तिला कधीच अर्णव सर आवडत नव्हते, मग आता अचानक अर्णव सरांसोबत ती संसार कसा करू शकते या देखील विचार करा ना. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा आत्या बोलतात तेव्हा मात्र आता वाईट कुठेतरी सुप्रियाला वाटू लागतं. सुप्रिया आता म्हणू लागते की तुम्ही ना चुकीचं म्हणताय, प्लीज ना तुम्ही असं बोलू नका, कारण मला माहिती आहे ना
आपली इशू जी आहे ती सगळ्यात चांगलाच विचार करते, मग तुम्ही असा का विचार इशूच्या बाबतीत करता? इशूचं आता सगळं चांगलं होतंय, तुम्हाला असं का वाटतंय की इशू नाराज आहे वगैरे वगैरे, ते तरी मला सांगा. अगं मला सांग, तिचं इतक्या पटकन लग्न झालंय आणि मग ती एवढ्या लवकर सगळं काही सामावून घेऊ शकते का? नाही, माझा विश्वासच बसत नाही. तिचं लग्न आपण दुसरीकडे लावलं होतं. त्या राकेशचं काय याचा विचार तुम्ही कधी तर करतच नाही. मला असं वाटतं ना, कधीतरी त्या राकेशचाही विचार करा. ते आता तो कसल्या संकटाला सामोरं जात असेल, काय वाटत असेल त्याला, याचाही जरा विचार करा ना. फक्त तुम्ही ईश्वरी आणि अर्णवचा विचार करत बसलेला आहात. त्यावर मात्र राकेशचा काय विचार करायचा आहे? आता आपल्या मुलीचं लग्न झालंय म्हटल्यावर आपल्या मुलीचाच विचार करायला हवा ना. आणि तसंही जे काही देवाच्या मनात असतं तेच बरोबर होतं आणि तसंच झालेलं आहे. मला काही वाटत नाही की काही गोष्टी चुकीच्या घडलेल्या आहेत. आणि त्याच वेळेला नम्रतासुद्धा आता अर्णवचीच बाजू घेते आणि राकेशच्याबद्दल खुलासा करत म्हणत असते की ते राकेशजी ना आता इतके दिवस झाले कुठे पळून गेले त्याला माहिती नाही. त्या दिवशी आम्हाला रस्त्यावर भेटले होते आणि वर आमच्याकडनंच पैसे घेतलेत खर्चासाठी. त्यावर आत्यासुद्धा या सगळ्या परिस्थितीतसुद्धा त्यांचीच बाजू घेत असते आणि ती म्हणत असते की काय आहे ना, की हे सगळं करणं तर बरोबरच आहे ना. एखाद्या माणसाला दुःख तर होणारच ना, कारण त्यांचं लग्न त्यांच्याबरोबर आपल्या या ईश्वरीसोबत ठरलं होतं आणि अचानक त्यांना हा धक्का बसलाय. मग तो माणूस कामधंदा सोडून बसलाच असेल, मग त्याच्याकडे पैसा कसा असेल, म्हणून त्यांनी मागितले असतील पैसे. पण आता इथे सुप्रिया खूप चांगलं सुनावू लागते आत्याला आणि म्हणत असते की जे काही झालंय ना ते चांगलंच झालंय. माझी इशू जी आहे ती व्यवस्थित आहे आणि इशूचा संसार हा बरोबर त्या माणसासोबत होत आहे. अर्णव हाच इशूसाठी योग्य आहे असं देखील सुप्रियाने आता म्हटलेलं असतं. दुसरीकडे आता जी ईश्वरी असते ती आता विचार करत असते आणि तिला ना सारखा तोच विचार येत असतो की हा जो मनुष्य आहे राकेश, ह्याने आपल्यासाठी आधी काय काय गोष्टी केलेल्या आहे, आपल्या अंगसाटीला कसा हा येत होता, या सगळ्या गोष्टी ना तिला आठवू लागतात. आणि तेव्हासुद्धा तिला त्या सगळ्या गोष्टी आवडत नसतात, पण त्याच्यासोबत लग्न होणार आहे म्हणून ती त्या गोष्टी आवडून घेत असते. पण आता जेव्हा ते सगळे प्रसंग तिला आठवतात ना, तेव्हा मात्र आता तिला खूपच जास्त त्रास या सगळ्या गोष्टींचा होत असतो आणि त्यामुळे ती थोडी डिस्टर्ब असते. एकदा तिच्या पायाला लागलेलं असताना सुद्धा त्याचा तो घाणेरडा स्पर्श या सगळ्याची जाणीव तिला आता होते आणि तिला लक्षात येतं की कसा हा मनुष्य होता आणि मी याच्यासाठी अर्णव सरांसोबत भांडत होते. अर्णव सरांना जे जे नको ते सगळं काही मी बोलले, हे सगळं माझं चुकीचं आहे असं देखील ती आता विचार करत बोलत असते. आता मात्र तिने ठरवलेलं असतं की काही झालं ना तरीसुद्धा आपल्याला लढायला हवं, आपण हरून बस चालणार नाही. कारण आपण जर जिद्दीने सामोरं गेलं ना तरच आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी होणार आहेत. आणि किती दिवस आपण फक्त अर्णव सरांवर डिपेंड राहायचे, या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार आता ती करत असते. कारण अर्णव सरांचा फक्त आपण विचार करत राहिलो की अर्णव सर आपल्याला ऐन वेळेला विचारायला येतील, आपल्याला वाचवायला येतील, तर तो मोठा गैरसमज आहे. कारण आतापर्यंत अर्णव सरांनी आपल्यासाठी खूप काही केले, पण आता आपण या सगळ्याशी सामना करायला हवा, आपणच या सगळ्याला उत्तर द्यायला हवं, असा काहीचा विचार जो आहे तो आता केला जात असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींबद्दल बोललं जातं ना तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरी म्हणत असते की मला गणूबाप्पा खरंच कळत नाही की माझं कुठे चुकतंय, माझ्याकडनं काय चुका होत आहेत. कारण मला माहिती आहे ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी माझ्याच बाबतीत का होत आहेत, पण मी या सगळ्याला सामोरी जाते. पण अर्णव सरांबद्दल मी खूप मोठा गैरसमज करून घेतला, पण अर्णव सर खरंच ना तसे नाही आहेत, मला आता कळून चुकलेलं आहे. मी खूप चुकीचा निर्णय घेत होते त्यांच्याबद्दल, पण हा चुकीचा निर्णय ठरला आहे माझा. कारण मी जसा विचार करत होते तसे अर्णव सर नाही आहेत. मी त्यांच्यावर खूप आरोप केले, पण तरीसुद्धा अर्णव सर नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मला त्यांनी समजून घेतलं आणि आतासुद्धा ते नेहमीच माझ्या पाठीशी उभे असतात. एवढ्या मोठ्या संकटातून त्यांनी मला वाचवलं आहे, पण मी तरीसुद्धा या सगळ्यातला त्यांनाच कुठेतरी जबाबदार ठरवत होते. पण या सगळ्यात मेन उद्देश जो होता तो त्या नीच माणसाचा होता. मी त्या माणसाला ओळखू शकले नाही. पण आमचं जे लग्न झालं आहे ते इतकं तरी प्रेमाचं नाही आहे. पण आमचं लग्न प्रेमाचं नसलं तरी आमच्यात आधी मैत्री होती, ती मैत्री तर आपण पुन्हा करूच शकतो ना, असं ती गणूबाप्पाला हात जोडून म्हणत असते. आणि तिला
अर्णवसोबत घालवलेले सगळे प्रसंग आठवूसुद्धा लागतात. म्हणजेच अर्णवसोबत तिने कशा पद्धतीने आता एकत्र टाईम घालवला होता आणि त्याचसोबत त्यांची झालेली ती फ्रेंडशिप, या सगळ्या गोष्टींना आठवू लागलेल्या असतात आणि त्या सगळ्या गोष्टींचा आता ती विचार करत असते आणि ती देवबाप्पाकडे तेच म्हणत असते की बाप्पा, माझ्याकडनं झाल्या असतील चुका, पण इथून पुढे ना माझ्याकडनं अशा चुका होणार नाही आहेत. मी काही झालं तरी अर्णवना आपलं मानते आणि त्यामुळे मी त्यांच्यासोबत मैत्री करायला सुद्धा तयार आहे, असं देखील आता ती म्हणत असते. आणि त्याच वेळेला त्यांची झालेली तो फ्रेंडशिप, तो सगळा दिवस हाही तिला डोळ्यांसमोर आठवत असतो आणि ती मात्र त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. दुसरीकडे आता ईश्वरी मैत्री करायचं तर ठरवत असते आणि ती बाप्पासमोर जेव्हा बोलत असते तेव्हा तिच्या मागे ना अर्णव असतो आणि अर्णवला तर आता ईश्वरीबद्दल प्रेम वाटत असतं. ईश्वरीला तो मनातल्या मनातच म्हणत असतो की तू माझ्या आयुष्यात आली आहेस तर मला माझ्या प्रेमाचा अर्थ कळला आहे, पण खरंच तुला कधी हा अर्थ कळेल मला माहीत नाही, पण मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करत राहीन, असं देखील तो एकटाच बोलत असतो. कारण त्याचं प्रेम ईश्वरीवर दडलेलं असतं. जरी ईश्वरीने अजूनही त्या प्रेमाबद्दल काही विचारणा केलेली नसते, काही बोललीही नसते, तरीसुद्धा अर्णवला माहिती आहे ना की ईश्वरी जी आहे ती आता किती आपला विचार करते. आपल्या मैत्रीचा तरी स्वीकार तिने केलेला आहे. कधी नव्हे मैत्रीचा स्वीकार करणारी ती ईश्वरी आज इतका मैत्रीचा विचार करते. दुसरीकडे राकेश जो आहे तो एकटाच बडबडत असतो आणि तो म्हणत असतो की मला असं वाटतं ना की माझं कुठेतरी काहीतरी गंतय, कारण ईश्वरी फक्त माझी आहे आणि तिच्यावर माझे अधिकार आहेत आणि ते अधिकार मिळवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकतो, कारण ईश्वरी माझी होती आणि माझीच राहील. आता जरी ती इतका अरेरावीपणा करत असली ना तरीसुद्धा त्या ईश्वरीवर फक्त माझा अधिकार आहे, माझा हक्क आहे, असं देखील आता राकेश जो आहे तो बोलत असतो. आणि राकेश हे जेव्हा सगळं काही बोलतो तेव्हा मात्र आता खरं तर खूपच जास्त त्रास जो काही आहे तो स्वतःला तो करून घेत असतो. पण त्याला कळत असतं की या सगळ्यामध्ये आपण स्वतःला त्रास करून घेऊन उपयोग नाही आहे, कारण ईश्वरीला आपल्याला मिळवायचं असेल तर काही ना काही तर करावं लागेल, असं काहीच तो एकटाच बडबड करत म्हणत असतो. तर त्याने आता ठरवलेलं असतं की ईश्वरीला कसं मिळवायचं आणि यासाठी त्याचे प्लॅनिंग सुरू असतात. दुसरीकडे आता अर्णव रूममध्ये आलेला असतो आणि जेव्हा अर्णव रूममध्ये येतो तेव्हा ईश्वरीला थोडा तो टेन्शनमध्ये दिसतो. ईश्वरी म्हणते की काय झालं आहे, तर तो म्हणतो की तू मला सांग ना काय झालं आहे. त्याच वेळेला आता ईश्वरी खाली घडलेला प्रसंग सांगू लागते, म्हणजे तो कशा पद्धतीने तिच्या अंगसाठीला येत होता आणि तिने कशा पद्धतीने त्याला लांब केलं, हा सगळा प्रसंग ईश्वरी अर्णवला सांगू लागते. मग काय अर्णवला राग येतो. अर्णव म्हणत असतो की एवढी हिंमत त्याची की तो तुझ्या जवळ आला, त्याला माहीत नाही हे मी कोण आहे, मी ठरवलं ना तर मी काहीसुद्धा करू शकतो, असं देखील आता अर्णव जो आहे तो बोलू लागतो. कारण त्याने मगाशी तुला स्पर्श करायचा प्रयत्न केला तेव्हासुद्धा तो माझ्या डोक्यात गेला होता आणि आतासुद्धा तो तुझ्या अंगसाठीला येतोय म्हटल्यावर ना मी त्याला चांगलाच वटणीवर आणेन, त्याला मी सोडणार नाही, असं काहीसं आता अर्णव जो आहे तो आता ईश्वरी समोर बोलत असतो. त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणत असते की नका टेन्शन घेऊ तुम्ही, कारण मी ना त्याला चांगलंच उत्तर दिलेलं आहे. त्याला असं वाटत असेल की मी ह्या सगळ्या गोष्टी सहन करणाऱ्यामधली आहे, तर मी त्यातली नाही आहे. मी सगळ्या गोष्टींना त्यांना चांगलाच बेदम उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, असं देखील ती आता म्हणू लागते. मग काय अर्णवला तर आता ईश्वरीच्या या बोलण्यावर खूपच जास्त हसू येत असतं आणि तो विचार करतो आणि म्हणतो की बापरे, म्हणजे तुला हे सुद्धा जमतं का, म्हणजे उत्तरं वगैरे देता. मग आता ईश्वरीला तो हसत असतो. पण ईश्वरी म्हणते काय हो सर, तुम्ही असं का करताय, एक तर सिरियस होऊन मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही हसताय माझ्यावर, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो, असं ती आता म्हणू लागते. त्यावर अर्णव म्हणतो अगं हसू नाही तर काय करू, म्हणजे तू स्वतःसाठी इतका स्टँड घेतेस यासाठी मी तर तुझ्याकडे बघून हसतोय, असं बोलून आता तो तिच्याकडे पाहून हसू लागतो. तर ईश्वरीला मात्र आता हे सगळं काही सहन होत नसतं. ईश्वरी म्हणते की काय चाललंय तुमचं, मी तुम्हाला म्हणते की मी स्टँड घेईन, बाजू त्याच्यात जर ऐकत राहिलं तर तो आपल्या डोक्यावर बसेल, मग तुमचं काय चाललंय, असा देखील विचार जो काही आहे तो आता ईश्वरी करत असते. पण या सगळ्यावर अर्णव हसत असतो. म्हणून अर्णवला ती म्हणते, मग अर्णव म्हणतो की अगं एक गोष्ट समजते का तुला, तुझा पहिल्याचा जो काही रोल होता रेग्युलरसारखा बडबड करायचा तो सुद्धा सुरू झाला आहे आता, म्हणजे तू आता व्यवस्थित झाले, स्टेबल झाली. तर मग आता ईश्वरी म्हणत असते की तुम्ही मला असं म्हणताय का, अच्छा मग तुम्ही सुद्धा भडकूचंद आहात आणि भडकूचंदचा तुमचाही रोल सुरू झाला आहे, आता इथे मी काय केलं आहे भडकूचंदचं, असं आता अर्णव ईश्वरीला म्हणू लागतो.
ती म्हणते तुमचं नाव भडकूचंदच परफेक्ट आहे आणि तुम्ही ना भडकूचंदच आहात. मग मी भडकूचंद ना, मग तू सुद्धा मिसेस भडकूचंद. हे काय नवीन आता? हे असं बोलून आहे ना तुम्ही उगाच ना वेळ वाया घालवता. आणि असं बोलून ती बोट दाखवून त्याच्याशी बोलत असते. मग काय अर्णव जो आहे ना तो तिचं ते बोट धरतो आणि ते बोट धरून तो तिच्याशी आता बोलू लागतो. त्यावर ईश्वरी सांगत असते बोट सोडा अर्णव सर. पण आता अर्णव काही बोट सोडायला तयार नसतो. पुढे मात्र आता अर्णव म्हणत असतो की तुझ्यासारख्या ना या लहान मुलीवर बरोबर असं भांडावंच लागतं कारण ती हट्टी आहे ना. मग इथे मात्र ईशू म्हणत असते सर बोट सोडा हो, सोडा बोट. मग काय अर्णवने बोट सोडल्याबरोबर ईश्वरी बोलते आई ग. मग अर्णवला वाटतं ईश्वरीला खरंच त्रास होतोय. अर्णव तिचं ते बोट घेतो आणि फुंकर मारू लागतो. तर त्यावर आता तो म्हणतो लागले का, दाखव आणि असं बोलून तो फुंकर मारत असतो. त्यावर ईश्वरी आता अर्णवला म्हणते तिथे मला दुखतंय, त्रास होतोय, मला काही भाजलं नाही आहे, तुम्ही फुंकर मारता येते. अर्णव म्हणतो ठीक आहे ना, फुंकर तर मारू दे, तेवढंच तुला बरं वाटेल. आणि असं बोलून आहे ना तो फुंकर मारत असतो. आणि त्याच वेळेला जेव्हा तो तिच्या अशा बोटावर फुंकर मारतो तेव्हा मात्र इशू एकटक त्याच्याकडे पाहत असते आणि ती आता त्याच्यामध्ये हरवून गेलेली असते. आणि तिला कळत असतं की खरंच आपल्याबरोबर जे काही सुरू आहे ते एकदम मस्त आणि भारी सुरू आहे. आणि त्यामुळे ना ती खूपच जास्त आता हॅप्पीसुद्धा असते. आणि तिला आता अर्णवबद्दल खूपच जास्त काळजी वाटू लागलेली असते. म्हणजे अर्णव आपली किती केअर करतो हे सुद्धा आता तिला कळून चुकलेलं असतं. मग काय अर्णव जेव्हा तिच्या बोटांवर फुंकर मारत असतो तेव्हा ती काहीसुद्धा बोलायला तयार नसते. ती फक्त त्याच्यामध्ये बघून हरवून गेलेली असते. मग काय अर्णवही आता म्हणत असतो आता नाही दुखत आहे ना, आता त्रास नाही होते ना, वाटतंय ना. त्यावर ईश्वरी म्हणते की हो वाटतंय आता मला बरं. मग आता ईश्वरी अर्णवच्या हातातून स्वतःचा हात सोडवते आणि आता फ्रेश व्हायला ती निघून जाते. मग काय अर्णव मात्र बिचारा त्याच विचारांमध्ये हरवलेला असतो की तो कशा पद्धतीने ईश्वरीमध्ये रमून जातोय. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मध्ये कोणीही नसतं त्या संधीचा फायदा ना इकडे मात्र आता घेतलेला असतो तो म्हणजे राकेश किचनमध्ये जातो. तो चहा पाहतो, चहा ठेवलेला असतो आणि तो चहा फक्त ईश्वरीचा घ्यायचा राहिलेला असतो. मग तो विचार करतो की हा इंदोरीचा चहा आहे, मग या चहामध्ये आपण नक्कीच फायदा उठवू शकतो. तो चहा तिथेच ठेवलेला असतो आणि त्या चहामध्ये ना आता त्याने ठरवलेलं असतं त्या पद्धतीने तो आता त्याच्याकडे जे लिक्विड असतो ना ते लिक्विड त्यामध्ये मिक्स करतो. आणि आता खरी मजा येणार आहे असं म्हणतो. ईश्वरी चहा घेते आणि ईश्वरी तो चहा फुंकर मारून आता पीत असते. मग काय ईश्वरी जेव्हा तो चहा पिते तेव्हा जो काही राकेश आहे तो असा खुनशी असत असतो आणि हे सरळ सरळ दिसत असतं त्याच्या चेहऱ्याकडे बघून. मग काय अर्णवचं बरोबर त्या राकेशकडे लक्ष असतं. राकेश आता या सगळ्यामध्ये हसतोय, याचा अर्थ राकेशने काहीतरी गडबड केलेली आहे हे अर्णवला कळतं. म्हणून अर्णव ना तो ईश्वरीच्या हातातनं चहा घेतो आणि डायरेक्ट ना त्या राकेशच्या समोर ठेवतो आणि राकेशला म्हणत असतो की हे घ्या जिजू, तुम्ही हा चहा घ्या. कारण हा चहा ना ईश्वरी घेणार नाही आहे, त्यामुळे जबरदस्ती तो चहा त्याला घ्यायला लावतो. मग काय आता तो चहा जो आहे ना तो काही झालं तरी त्याला प्यावाच लागणार असतो. आता काय नेमकं होतंय मालिकेत पुढे हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.